सन्माननीय उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षाचे मुख्य नेते एकनाथभाई शिंदे साहेब आज धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत आणि शिंदे साहेबांच्या दौऱ्याच्या पूर्वी काही शिवसैनिकांनी शिंदे साहेबांना त्यांच्या कानावर काही गोष्टी घालायचं असं काल जाहीर भूमिका घेतली। त्यापैकी अविनाश खापे आणि नितीन पाटील यांनी जाहीर सांगितलं की बाबा मधल्या काळामध्ये धाराशिव जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या तिकीट वाटपामध्ये शिवसेनेचे एबी फॉर्म फाडून दुसऱ्याच एका पक्षाच्या नेत्यांच्याकडे आपलेच एबी फॉर्म दिले गेले आणि आपल्या शिवसैनिकांवर जे निवडून येऊ शकत होते अशा शिवसैनिकांवर अन्याय झालेला आहे आणि ह्या ज्या काही वेदना आहेत हे आमच्या मुख्य नेत्यांपर्यंत आज घालायचे आहेत अशा पद्धतीची त्यांची भूमिका होती। परंतु आज शिंदे साहेबांच्या आगमनापूर्वीच या कार्यकर्त्यांच्यावर कारवाई पोलिसांनी केलेली आहे आणि शिराढोण पोलीस ठाण्यामध्ये त्यांना नजरकैद केलेला आहे असं बातम्यातही बघतोय आणि सगळं या चुकीच्या गोष्टी व्हायला लागलेल्या आहेत। धाराशिव जिल्ह्यातल्याच नेत्यांनी हा प्रकार केलेला असणार आहे, कारण एकनाथभाई शिंदे साहेब हे एखाद्या जाहीर सभेत जरी कोणी कार्यकर्ता किंवा दुसऱ्या पक्षाचा एखादा कार्यकर्ता जर शिंदे साहेबांच्या सभेत काही बोलत असेल, गोंधळ घालत असेल तर त्या कार्यकर्त्याला स्टेजवर बोलवून त्याचं समाधान करण्याची ताकद एकनाथ शिंदे साहेबांनी ह्यापूर्वी दाखवलेली आहे आणि आपल्याच पक्षासाठी लढणारे, आपल्या पक्षासाठी घाम गाळणारे, रक्त ओकणारे, दुश्मन्या घेणारे ह्या कार्यकर्त्यांच्या भावना शिंदे साहेब का ऐकणार नाहीत। म्हणून शिंदे साहेबावर जे काय आज मला पत्रकार विचारायला लागलेले आहेत की एकनाथ शिंदे साहेबांनी ज्यांना कैद करायला लावले का, तर मी तुम्हाला ठामपणे सांगू इच्छितो, धाराशिव जिल्ह्याच्या जनतेला आणि महाराष्ट्रातल्या शिवसैनिकांना सांगू इच्छितो की शिंदे साहेब आपल्याच शिवसैनिकावर कारवाई होऊ देतील असं अजिबात शक्य नाही। मी एक प्रवक्ता म्हणून जबाबदारीने सांगतो। परंतु धाराशिव जिल्ह्यातल्या काही भारतीय जनता पार्टीच्या राणा पाटलाला बांधील असलेले त्याचे उचल घेतलेले काही नेत्यांनी मात्र पोलीस ठाण्यामध्ये तक्रार केलेली असणार आहे आणि याचा उलगडा आम्ही सगळे ह्या धाराशिव जिल्ह्यातले शिवसैनिक मिळून येणाऱ्या काळात करू आणि 100% शिवसेना हा शिवसैनिकांचा पक्ष आहे ही जी काय आमच्या एकनाथ शिंदे साहेबांची भूमिका आहे आणि श्रीकांतदादा शिंदे साहेबांची भूमिका आहे ती भूमिका पक्षाच्या वरिष्ठ पातळीवर आम्ही पोहोचवण्याचं काम करू, एवढंच सांगतो।